एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। मावळमधील पूल दुर्घटनेनंतर राज्यभरातील पर्यटन स्थळावरील आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पालघरच्या जव्हार मोखाडा या डोंगराळ भागात असलेले अनेक धबधबे सध्या पर्यटकांना आकर्षित करतायत। जव्हारच्या पूर्वेस असलेला काळमांडवी हा धबधबा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला। सुरक्षेसाठी या धबधब्यावर सध्या ग्रामपंचायतकडून स्थानिक तरुणांना नेमण्यात आलंय। पर्यटक मात्र स्वतःची काळजी घेताना सध्या त्या ठिकाणी दिसत आहेत। येथील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी। मावळ येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आता राज्यभरातील पर्यटन स्थळांचा सुरक्षतेचा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे। पालघर जिल्ह्यातील जव्हार हे पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि याच ठिकाणी काही धबधबे जे ते प्रभावित झालेले आहेत। मी सध्या जव्हारच्या पर्यटन विभागातील एक काळमांडवी म्हणून प्रसिद्ध हा जो धबधबा या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर मुंबई, ठाणे, नाशिक या शहरातून मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। मौज मस्ती करण्यासाठी तरुण तरुणी या ठिकाणी येत असतात। काही उत्साही लोकांनी अतिउत्साहपणा देखील आता या ठिकाणी जीवावर बेतलेला पाहायला मिळतो। गेल्या 3 वर्षामध्ये या काळमांडवी धबधब्यामध्ये साधारणतः 9 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे। एकंदरीत बघितलं तर आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी आता या काळमांडवी धबधब्याच्या परिसरामध्ये प्रशासनाकडून सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून बॅनरबाजी आणि पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत आता जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून देखील आता सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपाययोजना केल्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, पालघर।